नमस्कार. ePrashikshhan.com वर आपले स्वागत आहे. आणि आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा, ज्याला आपण सेवेच्या सर्वसाधारण शर्ती म्हणतो, त्या नियम 1981 मधील नियम 35 ते 48 यावर फोकस करणार आहोत. बरोबर. आज आपण जे स्रोत वापरत आहोत ते अतिशय भक्कम आहेत. श्री प्रमोद रेगे, जे एक सेवानिवृत्त लेखाधिकारी आहेत, आणि ePrashikshhan.comचे श्री विष्णुकांत बोरसे यांनी संकलित केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकावरील नोंदींचा आपण आधार घेणार आहोत. तर एका साध्याशा दिसणाऱ्या सेवा पुस्तकात किंवा सर्व्हिस बुकमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याचं संपूर्ण आर्थिक भविष्य कसं दडवलेलं असतं हे आपल्याला डिकोड करायचंय. हे पुस्तक नोकरीतील प्रत्येक दिवसाचा हिशोब ठेवत असतं. हो, आणि याच अनुषंगाने या स्रोतांमध्ये एक अतिशय सुंदर वाक्य आलंय बघा, तुमचे पेन आणि त्यांचे भविष्य. खरं तर हे वाक्य जे अधिकारी किंवा लिपिक या पुस्तकात नोंदी करतात त्यांच्यासाठी एक मोठा धडा आहे. म्हणजे विचार करा, कागदावर उमटलेली एक साधी चुकीची नोंद किंवा निष्काळजीपणामुळे राहिलेली रिकामी जागा त्या कर्मचाऱ्याला निवृत्तीच्या वेळी किती महागात पडू शकते. खूपच. म्हणजे पेन्शन मिळण्यात अनेक महिन्यांचा किंवा वर्षांचा विलंब होऊ शकतो. आणि त्यामुळे त्या कुटुंबाचं जे काही आर्थिक आणि मानसिक नुकसान होतं त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. म्हणूनच हे पुस्तक म्हणजे प्रशासकीय कामकाजाची नुसती वही नसून तो एका कर्मचाऱ्याच्या निष्ठेचा एक आर्थिक आरसा आहे. अगदी बरोबर. आणि या आरशावर धूळ साचून न देणं हे प्रशासनाचं मुख्य काम आहे. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो, कारण आपल्याला वाटतं की सध्या जी पद्धत सुरू आहे तीच पूर्वीपासून असेल. पण तसं नाहीये. हो, 1989 पूर्वीची परिस्थिती अगदी वेगळी होती. विशेषतः राजपत्रित अधिकाऱ्यांच्या सेवा पुस्तकाची जबाबदारी थेट महालेखापाल म्हणजे अकाउंटंट जनरल यांच्याकडे असायची. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर लक्षात येईल की 1989 पूर्वीची ती व्यवस्था खूप केंद्रीकृत होती. संपूर्ण राज्याच्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या नोंदी एकाच छत्राखाली ठेवणं हे महालेखापालांसाठी खूप जिकरीचं काम होत चाललं होतं. म्हणजे वेळेचा अपव्यय आणि प्रशासकीय अडथळे. हो ना. जशी व्याप्ती वाढली तसे अडथळे येऊ लागले. म्हणूनच 18 ऑक्टोबर 1989 रोजी शासनाने एक मोठा धोरणात्मक निर्णय घेतला आणि ही जबाबदारी कार्यालय प्रमुखांवर म्हणजे हेड ऑफ ऑफिसवर सोपवली गेली. हे प्रशासकीय विकेंद्रीकरणाचं एक उत्तम उदाहरण आहे असं मला वाटतं. नक्कीच. शासनाच्या लक्षात आलं की कर्मचाऱ्यांचे नियंत्रण, त्यांच्या रजा किंवा बदल्या या स्थानिक पातळीवर अधिक चांगल्या प्रकारे अद्ययावत ठेवल्या जाऊ शकतात. म्हणजे जो अधिकारी तुमचं रोजचं काम पाहतोय त्याच्याकडेच रेकॉर्ड असणं जास्त प्रॅक्टिकल आहे. अगदी. आणि यात सुसूत्रता आणण्यासाठी एक रचना केली गेली. कार्यालय प्रमुखांचे सेवा पुस्तक प्रादेशिक प्रमुख ठेवतात, प्रादेशिक प्रमुखांचे विभाग प्रमुख आणि विभाग प्रमुखांचे थेट मंत्रालयीन स्तरावर ठेवले जाते. म्हणजे एक प्रकारची साखळीच तयार केली आहे. पण या सगळ्या सामान्य नियमांना काही मनोरंजक अपवाद पण आहेत. हो, सगळेच नियम सर्वांना लागू होत नाहीत. नियम 36 आणि 37 नुसार ज्या कर्मचाऱ्याची नेमणूक 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी असण्याची शक्यता असते त्यांच्यासाठी सेवा पुस्तक ठेवण्याची गरज नसते. बरोबर. आणि आणखी एक विशेष गट आहे ज्यांच्यासाठी सेवा पुस्तकाऐवजी सेवापट, ज्याला आपण सर्व्हिस रोल म्हणतो, तो वापरला जातो. यामध्ये प्रामुख्याने पोलीस, शिपाई, उत्पादन शुल्क रक्षक किंवा वनरक्षक यांचा समावेश होतो ना. हो. पण याच व्यावहारिक जगाचा विचार करताना माझ्या मनात एक प्रश्न येतोय. समजा एखादी नैसर्गिक आपत्ती आली, 2005च्या मुंबईतल्या महापुरासारखी किंवा मंत्रालयाला लागलेल्या आगीसारखी दुर्दैवी घटना घडली आणि एखाद्या कर्मचाऱ्याचं मूळ सेवा पुस्तकच नष्ट झालं किंवा गहाळ झालं, तर काय, म्हणजे त्याचं तर पूर्ण आयुष्यच त्यात आहे. हा खरंच खूप चिंतेचा विषय आहे. कागदपत्रे नष्ट होणं म्हणजे त्याचा प्रशासकीय इतिहासच पुसला जाणं. पण महाराष्ट्र नागरी सेवा नियमांमध्ये यासाठी एक भक्कम ढाल देण्यात आली आहे. दुय्यम प्रत. हो. नियम 35, 36 आणि 37 नुसार प्रत्येक मूळ सेवा पुस्तकाची एक दुय्यम प्रत तयार करून ती कर्मचाऱ्याला देणं अनिवार्य आहे. आणि ही फक्त एकदाच द्यायची नसते, तर ती अद्यावत करावी लागते. बरोबर. दरवर्षी या दुय्यम प्रतीमधील नोंदी मूळ प्रतीनुसार अद्यावत करून त्यावर सक्षम अधिकाऱ्याची सही घ्यावी लागते. यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मूळ प्रत आणि दुय्यम प्रत चुकूनही एकाच कार्यालयात ठेवायची नसते. अजिबात नाही. जर आग लागली तर दोन्ही प्रती एकाच वेळी नष्ट होतील. म्हणूनच मूळ प्रत कार्यालयात आणि दुय्यम प्रत कर्मचाऱ्याकडे सुरक्षित असणं अपेक्षित आहे. हा एक प्रकारचा मॅन्युअल डेटा बॅकअपच आहे.
पण कणिकसुरी तेव्हा लागते जेव्हा मूळ परत खरंच हरवते. अशा वेळी ही पुनर्निर्मितीची प्रक्रिया कशी असते? बघा, मूळ पुस्तक गहाळ झाल्याचं लक्षात येताच कार्यालय प्रमुखाला, नियंत्रण अधिकाऱ्याला अहवाल द्यावा लागतो. मग या दुय्यम सेवा पुस्तकावरून नवीन मूळ पुस्तक तयार करण्याचे आदेश मिळवले जातात. पण जर समजा किंवा जर दुय्यम पुस्तक खूप सुस्थितीत असेल तर त्यालाच मूळ पुस्तक म्हणून मान्यता दिली जाते. नियम 38 जन्मतारखेचं गूढ. हा खूप इंटरेस्टिंग भाग आहे. हो ना, आजच्या काळात जन्म प्रमाणपत्र सहज मिळतं, पण पूर्वी असं नव्हतं. जर एखाद्याला फक्त जन्माचं वर्षच माहीत असेल तर काय? अशा वेळी प्रशासकीय नियमानुसार 1 जुलै ही अधिकृत जन्मतारीख मानली जाते, कारण हा वर्षाचा बरोबर मध्यबिंदू आहे. आणि जर वर्ष आणि महिना माहीत असेल पण तारीख माहीत नसेल तर? 16 तारीख घेतली जाते. अगदी बरोबर. यातला सर्वात लक्षवेधी भाग म्हणजे जर एखाद्याकडे वयाचा कोणताही पुरावा नसेल तर काय करायचं? म्हणजे वर्षही माहीत नाही. हो, अशा अपवादात्मक वेळी शल्यचिकित्सक म्हणजे सिव्हिल सर्जनची मदत घेतली जाते. ते वैद्यकीय तपासणी करून वय प्रमाणित करतात. हा खरंच एक उत्तम वैद्यकीय उपाय आहे प्रशासकीय समस्येवर. पण एकदा ही तारीख ठरली की ती बदलता येते का? नाही, त्यात खूप कडक निर्बंध आहेत. जन्मतारखेत बदल करण्यासाठी नियुक्तीपासून केवळ 5 वर्षांचीच मुदत असते. आणि तीही योग्य पुराव्यांसह. हो, कारण जर कोणी थेट निवृत्तीच्या वेळी येऊन म्हणाला की माझी जन्मतारीख चुकीची आहे आणि मला अजून 2 वर्ष नोकरी करायची आहे, तर प्रशासनात मोठा गोंधळ उडेल. नक्कीच. म्हणूनच तो 24 जून 1992चा शासन निर्णय आला ना? अगदी बरोबर. त्या निर्णयानुसार निवृत्तीच्या वेळी जन्मतारखेत कोणताही बदल विचारात घेतला जाणार नाही, हे स्पष्ट करण्यात आलं. म्हणजे कोणी अनुचित लाभ घेऊ नये यासाठी. हो, आणि म्हणूनच सेवा पुस्तकाचं पहिलं पान खूप महत्वाचं असतं. त्यावर नाव, धर्म, उंची आणि ओळखण्याच्या खुणा असतात. दर 5 वर्षांनी त्या तपासून साक्षांकित करणं कार्यालय प्रमुखाला बंधनकारक आहे. नियम 45 नुसार वार्षिक पडताळणी होते. शासकीय कागदपत्रांमध्ये सहसा काळी किंवा निळी शाई असते. पण लाल शाई म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हा एक आर्थिक स्पीड ब्रेकर आहे. हा स्पीड ब्रेकरचा शब्द तुम्ही अगदी योग्य वापरलात. म्हणजे ऑडिटर जेव्हा हे पुस्तक तपासतात तेव्हा लाल शाई त्यांना थांबायचा इशारा देते. हो, कारण सेवा पुस्तकात जर सेवाखंड म्हणजे सर्व्हिस ब्रेक असेल, निलंबन काळ असेल किंवा अनधिकृत गैरहजेरी असेल तर या नोंदी आवर्जून लाल शाईने केल्या जातात. याचा थेट परिणाम अर्हताकाली सेवेवर म्हणजे क्वालिफाईंग सर्व्हिसवर होतो ना? अगदी बरोबर. जेव्हा एखादा कर्मचारी 35 वर्षानंतर निवृत्त होतो तेव्हा महालेखापालांना त्याचं किती वर्ष वैध काम झालंय हे मोजावं लागतं. आणि मग 35 पानांच्या पुस्तकात प्रत्येक ओळ वाचण्यापेक्षा लाल शाई चटकन दिसते. हो, या लाल शाईच्या नोंदीमुळे त्यांना कोणता काळ वगळायचा आहे हे एका दृष्टिक्षेपात समजतं आणि पेन्शन निश्चिती जलद होते. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? म्हणजे नोंदी करताना काही विशिष्ट व्याकरण पाळावं लागतं का? हो, अत्यंत कडक नियम आहेत. शासकीय दस्तऐवज तटस्थ असायला हवेत. त्यामुळे उद्गारवाचक चिन्हांचा वापर पूर्णपणे टाळला पाहिजे. म्हणजे भावनांना थरा नाही? अजिबात नाही. आणि अनावश्यक खाडाखोड करू नये. सर्वात महत्वाचं म्हणजे कोणाच्याही सांगण्यावरून किंवा दबावाखाली कोणतीही नियमबाह्य नोंद करू नये. प्रत्येक नोंदीला एक आधार असावा. हो, प्रत्येक नोंदीला अधिकृत आदेश क्रमांक आणि दिनांक असणं अनिवार्य आहे. त्याशिवाय ती नोंद बेकायदेशीर ठरू शकते. बापरे, म्हणजे ही खूपच काटेकोर प्रक्रिया आहे. आता आपण एका अशा टप्प्याकडे येऊया जो प्रत्येक कर्मचाऱ्याच्या आयुष्यात येतोच. निवृत्ती किंवा राजीनामा. नियम 40, 41, 42 आणि 48. हो, माझा प्रश्न असा आहे की ज्या पुस्तकात एखाद्याने आपली 35 वर्षे दिली आहेत, निवृत्तीनंतर तो ते मूळ पुस्तक घरी घेऊन जाऊ शकतो का? नाही, याचं उत्तर स्पष्टपणे नाही असं आहे. एक आठवण म्हणून सुद्धा नाही? अजिबात नाही. नियम 48 नुसार कोणत्याही परिस्थितीत मूळ सेवा पुस्तक कर्मचाऱ्याच्या स्वाधीन केले जात नाही. ते पूर्णपणे शासनाची मालमत्ता असते. मग त्याला ते पाहता तरी येतं का? हो, निवृत्तीनंतर तो कार्यालयात बसून ते पाहू शकतो, पण त्याचा प्रत्यक्ष भौतिक ताबा त्याला कधीही दिला जात नाही. पण हीच ताब्याची संकल्पना जेव्हा बदल्यांच्या बाबतीत येते तेव्हा एक मोठी समस्या उभी राहते. हो, बदल्यांच्या वेळचा गोंधळ. समजा एखाद्याची बदली एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात झाली. नियम सांगतो की मागील कार्यालयातील नोंदी पूर्ण करूनच पुस्तक पाठवावं. पण अनेकदा अर्धवट नोंदी असलेलं पुस्तक पाठवलं जातं. आणि इथेच ती साखळी तुटते. नवीन कार्यालयात ते पुस्तक गेल्यावर तिथल्या प्रमुखाने तात्काळ तपासायला हवं की नोंदी पूर्ण आहेत की नाहीत. आणि नसतील तर परत पाठवावं. हो,
पण दुर्दैवाने कामाच्या ताणामुळे किंवा दुर्लक्षामुळे हे वेळेवर होत नाही आणि याचा फटका कर्मचाऱ्याला थेट निवृत्तीच्या वेळी बसतो. म्हणजे 15 वर्षांपूर्वीच्या अपूर्ण नोंदींमुळे आज पेन्शन अडकते. अगदी तेच. जुन्या कार्यालयांशी पत्रव्यवहार करण्यात महिनोन्महिने वाया जातात. हे अत्यंत अन्यायकारक आहे. आपल्या स्रोतांमध्ये यावर खूप स्पष्ट ताशेरे ओढले आहेत. केवळ जुन्या नोंदी अपूर्ण आहेत म्हणून पेन्शन थांबणं चुकीचं आहे. उपलब्ध पुराव्यांवरून नोंदी पूर्ण कराव्यात. म्हणूनच नियम 47 खूप महत्वाचा ठरतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणीच्या वेळी केवळ हजेरीपट न पाहता सेवा पुस्तके आवर्जून तपासावीत, जेणेकरून या त्रुटी वेळेत समजतील. खरंच प्रशासकीय पारदर्शकता आणि वेळेवर काम करणं किती महत्वाचं आहे हे यातून समजतं. हो, शेवटी या नियमांच्या केंद्रस्थानी एक जिवंत माणूस आहे. त्याच्या कुटुंबाचं भविष्य या नोंदींवर अवलंबून आहे. त्यामुळे अचूक नोंदी करणं ही केवळ प्रशासकीय नाही तर एक नैतिक जबाबदारी आहे. एकदम बरोबर. तर या संपूर्ण चर्चेवरून एक गोष्ट स्पष्ट होते की हे सेवा पुस्तक केवळ कागदी दस्तऐवज नसून ते अचूकता, जबाबदारी आणि एका कर्मचाऱ्याच्या कष्टाचा जिवंत आरसा आहे. अगदी. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण विषयासह. ePrashikshण.com नावाचं एक खास यूट्यूब चॅनल आहे जे शासकीय कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊनच तयार केलंय. हे चॅनल खरं तर एका मार्गदर्शकाची भूमिकाच बजावतं. या चॅनलचा हा जो प्रशिक्षण आपल्या दारी उपक्रम आहे ना, तो म्हणजे कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय यांना जोडणारा एक अतिशय महत्त्वाचा पूल आहे. ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे, विभागीय चौकशी अभ्यासक, पुणे यांनी तयार केली आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.